आणि या आईच्या हातच्या जेवणाची टेस्ट आम्ही कधीच विसरणार नाही. कधी कधी प्लॅन केलेल्या गोष्टींपेक्षा अचानक घेतलेले निर्णय आयुष्यभर लक्षात राहतात. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक रामगीते सरांचा काल रात्री मला फोन आला आणि सर म्हणाले की उद्या आमच्या गावाकडे या. जंगलाचा रस्ता. मी आणि नरेंद्र समावले, येस सर, वी आर कमिंग. पण जंगलाने जाताना भरपूर गप्पा गोष्टी आणि जवळपास 2 तास कसे गेले आम्हाला कळलंच नाही. समटाइम्स द जर्नी इटसेल्फ इज मोर ब्युटिफुल दॅन द डेस्टिनेशन. आणि मग आईने जेवण तयार केलं होतं. गावठी चिकन आईने आपल्या हाताने तयार केली होती. भात, पोळ्या आणि त्या जेवणाची चव शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक घासात प्रेम भरलेलं होतं. जेवताना माझ्या आईची मला आठवण आली, माझ्या घरची मला आठवण आली. थोडीशी झोप घेतल्यानंतर संध्याकाळी सर म्हणाले की चला आपण शेतावर जाऊया. संध्याकाळचा तो काळ, निसर्ग एकदम सुंदर झालेला होता. सूर्य मावळत होता आणि आकाशात रंगांची उधळण होत होती. शेतावर गेल्यानंतर सरांनी आम्हाला शेती दाखवली. कापूस काढलेला होता, मिरचीचं पीक घेतलं होतं आणि प्रत्येक शब्दात मेहनतीची कहाणी होती. गप्पा, अनुभव, शिकवण सगळं काही मनात साठवत होतो. त्या शांत वातावरणात एक गोष्ट जाणवली, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग हे वाक्य नाही तर ती गावाकडची जीवनशैली आहे. शेतीवरती आम्ही भरपूर गप्पा गोष्टी करत होतो. परत घरी आम्हाला सुद्धा निघायचं होतं. गाव म्हणजे फक्त जागा नाही, ती एक भावना आहे. साधेपणाचा खरा आनंद दडलेला असतो. जिथे मनाला शांतता मिळते तिथेच खरं सुख असतं. घरी आलो, आई बाबांना आम्ही भेटलो. आता आम्ही निघतो असं म्हणताना काहीतरी मागे सोडून चाललोय असं वाटत होतं. परतीचा प्रवास सुरू झाला आणि मन अजूनही तिथेच. त्या भाजीची चव, ते प्रेम, तो निसर्ग, ती माणसं, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे.